झालं ना बा एकदाच महानगरपालिका निवडणूक अमरावतीचं मतदान काय बापा बापा 4 वर्षानंतर झाल्या निवडणुका। तर मतदानाची अधिकृत टक्केवारी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिहून टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। पण सकाळ जे आज जे मतदान झालं याची सकाळ होणारा मध्ये मतमोजणी चालू आहे ना भाऊ बाबा। केवढा मोठा लवाजमा प्रशासनाने लावला आहे। तर मी सध्या ज्या गेटच्या पुढे उभा हा आहे प्रवेश क्रमांक 2 आणि जे झोन आहे त्या झोन निहाय या ठिकाणी होणार आहे। 19/1 पासून तर 19/36, 21/1 पासून ते 21/39 म्हणजे समजा 19 क्रमांकाचा प्रभाग त्यातला उपप्रभाग म्हणजे मतदान केंद्र 1 पासून ते सर्व जे आहेत या ठिकाणी त्याचा असे एकूण इथे एक आहे, एक त्या बाजूने आहे तिकडे पाठीमागं, आणखीन 2 समोर आहेत। असे टोटलच्या टोटल आणि सध्या हे जे ठिकाण आहे हे नवसारीतलं शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख जे स्टेडियम आहे की नाही त्या ठिकाणी प्रशासनानं एकूण टोटल व्यवस्था केली असून तुम्ही जर अंदर पाहत असाल तर आता लवकरच जे मतदान झालं आहे ज्या ज्या ठिकाणच्या मतपेट्या फिट झाल्या आहेत ते अधिकारी वर्ग त्याची या ठिकाणी सध्या हलकीशी व्यवस्था केली आहे। आणि हे एक झालं, अजून अंदर आहे सर्व अशा प्रत्येकाला वेगवेगळ्या बिल्डिंग दिल्या असून या ठिकाणचा आढावा घेतला तर पुढच्या बिल्डिंगचा आढावा घेऊ। प्रभाग क्रमांक 3चा सध्या हे ठिकाण आहे। या ठिकाणी बी प्रभाग क्रमांक म्हणजे प्रवेशद्वार क्रमांक 3 आहे। जे झोन आहेत 14/1 पासून तर 14/40 आणि खाली म्हणजे 14/1, 15, 16, 8, 9, 10 अशा 6 ठिकाणचं जे साहित्य आहे या ठिकाणी संकलित केलं जाईल। आणि अंदर जे आहे अंदर याची मतमोजणी केल्या जाणार असल्याची तर तुम्ही या ठिकाणी सध्या अंदर पाहू शकता की पुढे जे अधिकारी वर्ग आहे सध्या अंदर आले आहेत आणि त्या पद्धतीचं त्याचं सर्व नियोजन जे आहे ते सध्या सर्वच्या सर्व या ठिकाणी चालू आहे। आता जे कर्मचारी रात्रभर राहतील त्याची जेव्हा खायची व्यवस्था बी या ठिकाणी केल्या गेलेली आहे। मतलब भाऊ मॅडम अंदर गेला का? तर आणखीन या ठिकाणी बी तुम्ही जर पाहत असाल इथं बी अंदर एक जे आहे प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग 1, 2, 5, 3, 4, 7 अशा पद्धतीची या ठिकाणी एकूण टोटलच्या टोटल जे आहे हे निवडणूक होणार आहे। साऱ्या प्रकरणी सध्या या ठिकाणच्या निवडणूक निर्णायक अधिकारी चांडक मॅडम ह्या पूर्ण या ठिकाणचा आढावा घेत आहेत आणि त्या सध्या अंदर जात असून तत्पूर्वी त्यानं आपल्या गावरान मेंढीसोबत खास चर्चा केली आहे। मॅडमनं कोणती चर्चा केली ते तुम्ही ऐकणारच आहे, पण मॅडम आता जे गावरान मेंढीसोबत चर्चा केली ती चर्चा तुम्ही ऐका काय बोलले मॅडम। सोबत कमिशनर मॅडम चांडक मॅडम आहेत। एकूण किती फेऱ्यात टोटल मतमोजणी होईल आणि जे लोक मतमोजणी ऐकण्यासाठी ते प्रशासनाच्या माध्यमातून कोणती व्यवस्था केली आहे? सर्वप्रथम मतमोजणी किती फेऱ्यात होईल ते डिपेंड करत आहे की त्या प्रभागात एकूण किती बूथ आहे। आपल्याकडे 14 टेबल आहे तर प्रत्येक फेरी 14 मशीन म्हणजे 14 बूथची फेरी होणार आहे। तर त्याप्रमाणे जिथे एकाच प्रभागमध्ये बूथ आहे त्या 3 ते 4 फेरीमध्ये होऊन जाईल। आणि व्यवस्थाबद्दल असं आहे की आपण इथे उद्याच्या दिवशी आपली प्रवेशिका आहे कॅन्डिडेट आणि त्यांच्या प्रतिनिधीकरिता त्याच्यानंतर मीडिया करिता तर तिथे आपण मीडिया सेल पूर्ण तयार केला आहे, पूर्ण माहिती तिथे येईल। आणि एकूण झालेला मतदान टक्केवारी आतापर्यंत आपल्यापर्यंत किती टक्के माहिती झाली आहे? आता तर कसं आहे की शेवटची रिपोर्ट 5:30 आहे। आता पण काही सेंटरला लोक रांगेत आहे त्यामुळे सध्या बोलू शकत नाही। 3:30 PM ची रिपोर्ट आपली 40% होती तर आता लेट्स सी किती वाढ होते। आणि एक मॅडम एक शेवटचा प्रश्न आहे, यावेळेस म्हणजे प्रारूप याद्या निघाल्यानंतर खूप ठिकाणी लोकांना खूप त्रास झाला, म्हणजे नावं सापडले नाहीत आणि नावच नव्हते। याच्यामुळे असं आहे की मतदारांनी स्वतः पण थोडासा जागरूकता दाखवायची आहे आम्हाला। आपण जेव्हा प्रारूप प्राधी काढली होती आम्हाला पूर्ण शहराचे टोटल 1000 आक्षेप प्राप्त होते आणि काही आक्षेपमध्ये एक आक्षेपमध्ये 2-2 हजार लोकांचे पण आक्षेप होते, कंबाईंड आक्षेप होते। त्यावर आपण कारवाई केली आहे। तर असं एक्सपेक्टेड होता की तुम्ही स्वतः घ्या। आज इथे असं काही लोक पण आले होते ते म्हटलं की आमचं नाव लोकसभामध्ये पण नव्हता, विधानसभामध्ये पण नव्हता, आता पण नाही। तर असे केस होते त्याने स्वतः आपल्या नावाची कारवाई करायची आहे ना। आणि आता नाव शोधण्याकरिता आज आपण आपल्या सेंटर्सला जिथे गर्दी होती BLOच्या अतिरिक्त आपण तिथे टेक्निकल टीमला बसविलं होतं की ते म्हणजे लोकांचे नाव शोधण्याकरिता सगळे व्यवस्था केली आहे। तर आपल्या स्तरावर जनजागरूकता झाली होती याबद्दल। आणि जे ॲडिशनचा विषय जर तुमचं नाव मतदार यादीत नाही तर ही आमची कारवाई नव्हती। ही कारवाई जी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची कारवाई आहे जे मतदाराने स्वतः आपला फॉर्म फिलअप करायचा आहे। फोटो काढा।